आपा खरं तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र जवळपास देश ओळखतो. बरोबर. पण आपल्या तालुक्यात मग निमगाव असेल, मोळोली असेल, वेळापूर, गारवड, चांदापूर भाग, पिलवाजा, आता तळ तुमच्याकडं. आज पण आपल्याला असे आपा खरं आम्ही आता जवळ बसलोय. आपा खरं आम्हाला आपलंसं वाटतं, पण अशी एक भीती असायची. राव आपाला रे पळा. अशी पळून जायची पहिली लोकं. काय म्हणजे एवढी दहशत होती का तुमची त्यावेळेस? सगळं वागणं आपलं खरं होतं. खरं होतं अगदी. नया पैशानं तुमचा व्यवहार पूर्ण. आज पैसे नाही त्यांना उद्या देऊ. हो. तुमच्याकडे बी ठेवू नका माझं पैसे. बरोबर आहे. अशा व्यवहारामुळं वागायची आणि मग खोटं वागणाऱ्याला थोडी सदा बी द्यायची. बरोबर आहे. लबाड वागायचं नाही. लबाड वागायचं. मित्रांनो, ग्रेट भेट या विशेष मालिकेत आपण मल्ल सम्राट रावआप्पा मगर यांच्याशी झालेल्या भागातील गप्पामध्ये त्यांच्या बालपणापासून ते मल्ल युद्धातील प्रवासापर्यंतची सर्व रोचक आणि रंजक माहिती ऐकली. पण अजून बरंच काही शिल्लक आहे. चला तर पुढच्या भागात आपण ऐकूया त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय किस्से, प्रेरणादायी अनुभव आणि पुढच्या पिढीला दिलेला संदेश आणि पैलवानकीच्या क्षेत्रात नवीन येणाऱ्या पैलवानांना रावआप्पा मगर यांनी काय संदेश दिलेला आहे ते त्यांच्या तोंडाने ऐकू. धन्यवाद. कुस्त्या बघायला जातो पण आपल्याला ते कुस्त्या बरोबर आहे. बरं वाटत नाही. मनासारखा आमच्यात चांगले पैलवान, करळे पैलवान झाला, सर्जेराव चौरे गाजणारा पैलवान झाला, तानाजी बोंडरे मोठा पैलवान झाला, मुसलमान एक दोन पोरं झाली, वजीर शेख चांगला पैलवान झाला, नारायण निकम चांगला पैलवान झाला, विष्णू गोरे चांगला पैलवान झाला, अनेक पैलवान झाले आमच्यात. पण तालमीकडे आलो नाही. तालमीची पडझड झाल्यावर दत्तानं उभारी खाल्ली. हो, दत्ताबाईंनी घेतली उभारी आता. आणि मग म्हणली तालीम बांधायची ना का कोणी मदत देणार. मत्तीसाठी कोणाच्या हांजी करायचं काम नाही, कोणाच्या मागे लागायचं कारण नाही. आपल्याला लंगोटी जरी नेसायला आली तरी बाद झालं. लय अपेक्षा बाळगायची नाही. कोणी मदत देईल, खासदार, आमदार, क्रीडा अधिकारी, कोणी. अजून त्यांच्या पदावर पोचलो पण आपण मत्तीसाठी पोचायचं, मागणी करायची केली. मग आता तालीम पूर्णत्वाकडे गेली. पोरांचा योग लागला. ह्याला बी खर्च आहे. त्यावेळी सगळे नानासाहेब दादा खर्च बघत होते. खराट्यापासून संडास बाथरूम, केर टाकणे, झाडू मारणे, किरसुन्या, अमक, लाईट बिल. आता तसं नाही राहिला. आता तसं राहिलं नाही. काम करायचं. आता प्रत्येक मुलाला ऍडमिशन फी आहे आता प्रत्येकाला. त्याचा कोणी खर्च उचला. खराटा आणा, किरसुनी आणा, पुसायचा आणा, संडास साफ करायला आणा, लोटायला माणूस ठेवा. ते काय बायाचा कार्यक्रम आहे, पैलवानाचा कार्यक्रम आहे. असं आता ओघ लागला. कवा तालीम होती 2 महिने लागेल का तालीम व्हायला. अजून पूर्ण व्हायला दीपावळीचा पाडवा उजडल असं वाटते. पण गतीवर आहे दत्ताचं काम. माझा काही सहभाग नाही तालीम व्हावी म्हणून. झाला आपण झालो, संपला. आपण तुम्ही अनेक कुस्त्या मारल्या, पण कुटुंबाची कशी साथ होती याच्यामध्ये, यशामध्ये? माझी आई चांगली होती. माझ्या 3 बहिणी चांगल्या होत्या. अधिक दादा चांगले. त्यामुळे कुटुंबातला मी लाडका माणूस, खाण्यापिण्यातला लाडका, पण मला मार असायचा. शेवटची कुस्ती कुठल्या मैदानावर आपण मारली तुम्ही? माझी शेवटची कुस्ती करतारची आणि आप्पा कदमच्या अकलूला लागली. तिथं करतारचा भाव काय नाव आठवना, सरवर सिंग, त्याच्यावर कुस्ती मी नग म्हणत असताना काही चाहते कॉलेजच्या मैदानासाठी कुस्ती सोडवून घेऊ. चाहते काय म्हणले, लावली कुस्ती. कुठे जर तुम्हाला तक्रार मी केलेली असतेच की, ती तुमच्या मनात आलं. कुस्ती लावल्यावर तुम्ही पंच झालाच नाही. विजयदादाला पंच केलं. विजयदादाला काय माहित आतल्या गोमी कशा आहे त्या काय. माझी त्यानं हाल करायला सुरुवात केली करतारच्या भावात. मग नानसाहेब दादा पाहायला आलो, पळत येऊन ती वर कुस्ती सोडवली. आणि तिथून पुढं पोरांच्या लढतीमुळे लग्न झालं तर कुस्ती चांगली होती. मी शिवाजी कारंडवाडीला
चितपट मारलं विट्याला, ताजुद्दीन पटेलला कुठेतरी मारलं, दगडू करमरकर कराडचा चांगला पैलवान त्याच्यावर कुस्ती सुटली. त्यावेळी मी ह्या पैलवानकी क्षेत्रातनं महाराष्ट्राभर नावारूपाला आलो. खरी कुस्ती बघावी कुठे जावं तर ते फक्त रावसाहेब मगरकडे जावं. अगदी आमचा चाला सर्जेराव चौरे आहे. आपा आम्ही पण बघतोय ज्या ज्या मैदानावर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कोल्हापूरला जावा, सांगली जावा, सोलापूर किंवा आपल्या तालुक्याला जावा, तुम्ही मैदानावर गेला का तुम्ही मानाचा फेटा बांधता. ते आतापर्यंत किती हजार फेट बांधलं तुम्ही? काय झालं माहिती का, फेटा बांधण्याला कारण झालं, महाकारण झालं. मला कुस्ती खेळताना बोट मुरले असलेली, कुठं थोडं लागलं असेल त्यावेळी काय लिगामेंट तुटल्या, ऑपरेशन, हाताची नस तुटली, ऑपरेशन आज आहे. त्यावेळेस शेकायचं, भाजायचं आणि चालू करायचं. तसं मला तानाजी मानेची कुस्ती ठरवाय गेल्यानंतर छोटा रावसाहेब, सुरकम दादा, मदत दादा ह्यांनी काय कुस्ती ठरवू देना. ती वरचढ पोरवर मी म्हणतो कुस्ती लावा, ही नग म्हणायची. आणि त्याच्याकडे बघत बघत मी माझं 2000 रुपये देतो, तो 15,000 म्हणतो, तर ती 10 म्हणते, ती 12 तोला देतो. आणि त्याच्याकडे बघत 4थ्या पायरीवर पाय पडला. अरे बाप, कोल्हापूरला, म्हणजे एका वकिलाच्या खोलीवर. तो डिस्कची अमाटले. मला माहित होतं डिस्कची अमाटल्यामुळं, ऑपरेशन केलं का कसं होतं. त्यावेळी एवढे हुशार नव्हते डॉक्टर लोक. मी 4 महिना हातरुणात पडून होतो. अरे बापरे. चिमणी ओरडली तर मारून टाका, कोंबडा ओरडला तर मारून टाका. घरची थोडीशी जुन्या पद्धतीवर अंधश्रद्धा, कुठलं देवरश आणायचं, गव्हावर बसवायचं, कोंबडे उतरून टाकायची. ह्याच्यात 4 महिने गेला, ऑपरेशन नको म्हणलं. बेनाऱ्याकडे गेलो, डॉक्टर बेनारे, त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले 10 दिवसात बरं वाटायला पाहिजे. तिथून मिरजला गेलो जी.एस. कुलकर्णीकडे, तिथं 10 दिवस राह. परत बेनाऱ्याच्यात आलो, जरा बरं वाटायला आलं. बेनारे म्हणला चला जाऊ. आता वारलेले वळसंकर डॉक्टर, चांगला डॉक्टर, 2दा तपासले, एक फ्री फोटो काढला. ते म्हणजे 35 मिनिटाचं ऑपरेशन आहे. मग माझी सासरवाडी सराटीची, आप्पासाहेब जगदाळे यांची बहीण मला दिली. दुसरा आप्पासाहेबाचा भाऊ बँकेत. तो म्हणला चारुदत्त आपटे नॅरो सर्जन आहे, तो फिरण ऑपरेशन करतो, नवीन डॉक्टर आहे, त्याची अपार्टमेंट घेतो घ्या. एका नवरा बायको आम्ही गेलो. उद्याच ऑपरेशन करायला ठरलं. 35 मिनिटाचं ऑपरेशन आहे म्हणले, काय बेलाय तो काय नाही. ऑपरेशन झालं. डॉक्टरच्या हाताखाली आपला वेळापुरता एक माणूस होता, दोना पहिला गेलेला. इकडे तिकडे डॉक्टर 1दा 2दा 3दा आले आणि सांगितलं 5व्या दिवशी घरला जा. एसटीच्या पुढे बसायचं, ड्रायव्हरला विनंती करू आणि जा. म्हणलं साहेब माझ्याकडे 2-4 गाड्या आहेत, मावस भाऊ वालचंदनगरला, आप्पासाहेबाची गाडी आहे. मी आलो, चांगला झालो. आणि मग एवढी त्या काळात 4 महिन्याच्या एवढी लोक महाराष्ट्रातनं बघून आली, म्हणजे मला बघायला आली. कोणाचा विरोधच नाही हो. चेष्टा, मस्करी, हसवणे, मजा करणे. तुमच्या घरी आलो तर चटणी भाकर असलं तर समाधान, मला अमकच पाहिजे असं नाही. एवढी लोक आल्यावर कुठं तरी ह्याची उतराय व्हावी म्हणून मी बांबवडे, पलूस, कुंडल जवळ बांबवडे म्हणून गाव, आता 15 ऑगस्टला कुस्त्याचे, त्या गावात गेलो. मोठा सोन्याचा माझा मित्र आहे, 2 दुकान आहेत, दुबईला एक, चेन्नईला एक. मग तिथून फेटा बांधायला सुरुवात केली. मानाचा फेटा प्रत्येक मैदानात. मला आमंत्रण असेल तिथे बरं का, मी एखादा तुमचं आमंत्रण पडायचं नाही तर मी गेलो तिथं फेटा बांधत नाही. तुम्ही मला बोलवले असलं तर कोणीतरी एक माणूस तुमच्यापेक्षा, 2 नाही, त्या मैदानात. किती हजार साधारणतः? आता 6,890. 6,890 आप्पांनी मैदानावर फेटे मानाचे बांधलेले आहेत. आप्पा खरं तर तुम्ही आता थकलेला आहे, वय पण झालेला आहे,
तुम्ही घरी निवांत ज्यावेळेस निवांत असता त्यावेळेस काय करता तुम्ही? कुठला छंद आहे तुम्हाला? मी काय नाही, माझा हातपाय जे चालत होतं त्यावेळेला मासे पकडायला जायचे, त्यावेळेस चित्तारची शिकार करायला जायचं, रानातच वस्ती असल्यामुळे सगळं सर्व सश्याला जायचं. त्याच्यानंतर चांगल्या 2 कुत्र्या पाळल्यावर कुठं विटा, कुठं कराड, कुठं फलटण, कुठं करमाळा, कुठं माडा, कुठं सोलापूर, मित्रा तिकडे जायचं 2 दिवस राहायचं. जाताना आपली खावटी सगळी बरोबर न्यायची, इसूर मीठ मसाला, आणि त्याच्या घरी ससे मारायचे. तुझे 10-20 जण बोलव, पार्टी करायची आणि रात्रीचं निघून यायचे. हात छंद. आणि शेती करायची, स्वतः दारी धरायची, शेतीत बघायचं, दादांचं मार्गदर्शन, असं करायचं तसं करायचं. आपा आता एवढा मोठा प्रवास करत तुमच्या आयुष्यातला एखादा भावनिक किंवा दुःखाचा प्रसंग काय घडला का? असं ज्या दिवशी तुम्हाला दुःख भरपूर झालं असं तो दिवस कुठला? आता तसं काय म्हणायचं कारण आहे, आता काय, माझी आईच होती वडूजला, आय म्हणा बहीण म्हणा, 6-7 जरी मुलं गेली तरी कधी नको नाही म्हणणारे. अशी पोरगा गेला, एक नवरा बिकालचा कोविड मध्ये गेला, लाडेगावला होती, तिचं बाहेर वडूजला, माझी मुलगी वडूजला. इतकं प्रेम माझ्यावर, खेकडं धरून आणलं तरी कालवण करून देणार 5-7 पोरांचं. अशा काही बायका आपली आई, आपली बहीण असंच म्हणून वागलो. तसंच आपासाबाजी आई कदमांची महाराष्ट्र केसरी झालेला, दोघं जागे जेवण करतो. गावाकडे आलो 4-8 दिवसानं, काय म्हणायची, इथं तर आपल्या दारात तालीम आहे, मी सगळं खोराक देते. ती नवरा बायको गेली, आप्पाचं वडील गेला, आप्पासाहेब गेला. अशा अनेक, अर्जुन काळे, कुठं कोरेगाव, भिवर कोरेगाव तिकडं सातारा, नगर जिल्हा, त्याची आई, त्याची मावळण. एवढा प्रवास तुम्ही केला, असं कधी वाटलंय का बाबा आता आपण हारलोय, थांबलं पाहिजे, सगळं बंद केलं पाहिजे, स्वतःला असं सावरलं का कधी? कारण कुस्ती खेळायचं बंद झालो. कुस्तीची प्रेमी होती माणसं. आमच्या तिथं 500-250 रुपयाच्या आत कुस्त्या लागत होत्या. तिथं विष्णू फरतडेची माझी 5 वेळा कुस्ती अतिशय गाजली कुंडलला. याला मी विष्णूला 2दा मारलं, 2दा सुटली, 3ऱ्या वेळा विष्णू फरतडे आज नाही आपल्यातलं, मेला घालवाड सांगली जवळ गावात. मला विष्णू फरतड्यानं नको म्हणत असताना कुस्ती कुंडलला लागल्यावर मला मारलं. त्याच्यानंतर आंबेरी, आता पहिल्या सोमवारी कुस्ती असते आंबेरी देवदरीला, रहमतपूरच्या, तिथं गेलं तर तिथली सगळी माणसं इथं येणार, दादा दोस्त, आपले दोस्त. अरे विष्णू फरतड्याला कोण आहे का? कोण नाही, तो आपल्यापेक्षा, मी शेर आहे, तो 1.25 शेर झालाय, त्याला तुम्ही आपलं मोकळे पैसे. अर्थल पिक वाळायला आले, दादा पाऊस येईल की म्हणलं, आणि जे असा पाऊस आला, दोघांची कुस्ती लागल्या, त्यावेळेला 5-5 हजार रुपये कट्यावर बसवून दोघाला दिले. मी काय त्याच्यावर खेळत नव्हतो, कुस्ती दादानी लावले, तिथल्या माणसाने. तिथं दादा म्हणून एक पुढारी होते, त्यांनी लावली कुस्ती, आणि पाऊस आलाय तो म्हणला म्हणून ते सगळं घाटावरलं गाव आहे आंबेरी देवपूरच्या वर, सगळ्या लोकांनी किस्स खाली केलं, मंडवाली मुंबईची आहे जिथे, आणि सगळ्या पोरांनी दादानी पैसे दिले सगळ्याला आंबेरीचे. खेळल्याला बी दिलं, न खेळल्याला पाऊस पडला, भाताची शेती येते, उचबीस नसतोय, डोंगरावर गाव आहे, पण हजारो छत्र्यात कुस्ती असते, चिखलात कुस्ती पाऊस पडतात, अशी ती माणसं गेली जुनी. आपा खरं तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र, जवळपास देश ओळखतो, बरोबर, पण आपल्या तालुक्यात मग निमगाव असेल, मोळोली असेल, वेळापूर, गारवड, चांदापूर भाग, पिलवाजा, तळ तुमच्याकडून आज पण आपल्याला असे, आपा खरं आम्ही आता जवळ बसलोय, आपा खरं आम्हाला आपलंच वाटत, पण अशी एक भीती असायची, राव आपाला रे पळा, अशी पळून जायची पहिली लोक. काय म्हणजे एवढी दहशत होती का तुमची त्यावेळेस? सगळं वागणं आपलं खरं होतं.
खरं होत अगदी. नया पैशानं तुमचा व्यवहार पूर्ण. आज पैसे नाही त्यांना उद्या देऊ, हो तुमच्याकडे बी ठेवू नका माझं पैसे. बरोबर आहे. अशा व्यवहारामुळं वागायची आणि मग खोटं वागणाऱ्याला थोडी सजा बी द्यायची. बरोबर आहे. लबाड वागायचं नाही. लबाड वागायचं नाही. अगदी. आपण आता मुलाखतीचा शेवट करू. बर. जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला ओवी चांगली येते ना, ओवीनं शेवट करायचा. ओवी ना गाणी जुनी कधी तुम्ही म्हणाल picture मध्ये. तसं शेवट तुमच्या ओवीनं करा, गाण्यानं करा, पण आम्हाला ती ऐकायचं आहे. आपले आवड म्हणून त्यावेळेला बिराजदार पैलवान ज्यावेळेला टोकियोला गेलते त्यावेळी त्यांनी आयोया कंपनीचा टेप रेकॉर्ड आणला. बरोबर. रेडिओ विथ टेप. टेप. हळूच घ्यायचा आणि 10ची तेवढी आपली आवड लावाय. आज लागत नाही आपली आवड. आपली आवड नाही त्यावेळेला असायची. ती गाणी सगळी मराठी असायची. 5-10 गाणी असायची मराठी आपल्यावर. पण ती गाणं किती सालीचं असेल ते गाणं, ते राहिली काय गाणं. 2-3 गाणं देण्यात राहिली. कुठेतरी भाडात मित्रमंडळी म्हणायला होती, वरनं बक्षीस पण मिळतं ती गाणी म्हणल्यावर. हो. तर अशी गाणी त्यावेळेला असायची. मग त्यावेळी गाणं म्हणजे किती वेळा सांगू तुम्हाला, 71-77 लग्न झालं, पण 71-72 अगदी पहिलवानच होतो अगदी तावातला. मग त्यावेळी आपलं गाणं म्हणायचं पोरांचं. त्यावेळेचं गाणं आज तागायत पाठ आहे. गाणं मध्ये काय मस्तीतलं गाणं नव्हतं, काय मस्तीतली बी गाणी असते ती. गाणं म्हणजे त्या गाण्यात सगळा जीवनाचा अर्थ भरलेला असतो. असं ती गाणं ते असे एक गाणं असतं. मग त्याच्यातलं मराठीत एक गाणं, धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, जसा सोन चाफा तुझी गौर कांती, नको सावरुग तुझे केस हाती, जसा सोन चाफा तुझी गौर कांती, नको सावरुग तुझे केस हाती, डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली, डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली, बंडखोर वारा तुला शीड घाली, धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, नको दूर जाऊ सखे थांब थोडी, किनाऱ्यास भेटे जशी लाट वेडी, नको दूर जाऊ सखे थांब थोडी, किनाऱ्यास भेटे जशी लाट वेडी, तुझी पापनिका झुके आज खाली, तुझी पापनिका झुके आज खाली, घडी मिलनाची तुषारात नाली, धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, गाली तुझ्या ग कशी लाज आली, कशी लाज आली, कशी लाज आली. धन्यवाद आप्पा. खर तर राव आप्पा यांचा प्रवास केवळ कुस्तीचा नाही, तर जिद्दीचा, मेहनतीचा आणि मातीतून उठून मिळवण्याच्या प्रत्येक मातीतून उठून नाव मिळवण्याच्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. टॉक 18 मराठीकडून मल्ल सम्राट राव आप्पा मगर यांना मानाचा सलाम. धन्यवाद आप्पा साहेब. धन्यवाद.